पहिला पेमेंट आधीचा आता काम केल्याबद्दल आता प्रतीकनी त्याला पहिला पेमेंट दिलाय. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आता इथून आजचा दिवस गोव्यातला तिसरा आहे आणि आम्ही आता निघतो इथून चेकआउट करून दुसऱ्या हॉटेलला जायला, कारण की आमचा 2 दिवसाचा प्लॅन होता आणि अचानक आम्ही 1 दिवस वाढवला. त्याच्यामुळे आता आम्ही दुसऱ्या हॉटेलला चाललो आहे. तर तिकडचा हॉटेलचा व्ह्यू कसा असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि आजचा दिवस कसा होईल ते तुम्हाला बघायलाच. व्हिडिओ अशीच बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू. आता खाली चाललो आम्ही, गाडीमध्ये आता बॅगा टाकतो आणि दुसऱ्या लोकेशनला जातो जिथं आम्ही आता रूम घेतलेली आहे. आता बॅग लावल्या जातात, गाडीमध्ये सेट करतो मस्तपैकी. आता त्या रूमचा ओनर येतपर्यंत थांबलो आम्ही, कारण की तो आल्यावर त्याला डिपॉझिट वगैरे दिलेला आहे, तो घेऊन मग आम्ही इथून निघणार आहोत. तो त्याचा काय फोन म्हणजे कॉन्टॅक्टच होत नाही त्याचा अजूनपर्यंत. सध्या बाहेर आलो आम्ही असं चालत चालत व्ह्यू बघायला. समोर व्ह्यू बघता तुम्ही. आता पण जरा पावसासारखं वातावरण झालेलं आहे, पण बघूया आज जर पाऊस नसला तर आपल्याला थोडे तरी पॉईंट एक्सप्लोअर करायला भेटतील. ते आज आपण बघूया. जेवढे पॉईंट आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटतील ते आपण जाऊया तिथं. पण मेन तिकडं जाऊन पहिला फ्रेश व्हायचं आहे. आम्ही तो रूम सोडायचा टायमिंग झालेला, त्याच्यामुळे फ्रेश नाही झालो आहे. आपण त्याच रूमवर जाऊन डायरेक्ट फ्रेश होणार आहोत. फ्रेश होऊन नंतर मग आपण नाश्ता करायला जाणार आहोत. आता ऑलरेडी 11:30 वाजलेले आहेत. आपण तिकडे जाऊ. 1 तासामध्ये आपण फ्रेश होऊन मस्तपैकी खायला जाऊया. चला आता निघतो आपण इथून आणि शुभम गाडी चालवतो. ए काय सकाळी उठवायला का आलतास तू? मी उठलेलो तसा, पण कधी सौरभ तू? मी स्वतःहून उठलेलो भाई. सौरभ फोक्या. एक नंबर हेवी ड्रायव्हर आहे, कारण की मग गॅप तर तेवढीच आहे, फक्त पाठीपुरं करत होता. 4 वेळा पाठीपुरं केली ना, तशी लावली गाडी. गौरव कशी लावची पद्धतशीर लावली. गाडी पार्क केली आणि आता आपण बॅगा ठेवल्या जात मध्ये, रूम दाखवतो नंतर. पण आधी समोरचा व्ह्यू बघा. एक नंबर व्ह्यू आहे बघा. फुल साईड बघताय तुम्ही समोर. आणि साईडलाच बघताय तुम्ही बंगलो आणि मस्तपैकी विंटेज जीप आहे तिथं समोर. बंगल्याच्या जवळचा व्ह्यू बघा. हे सेपरेट बंगलो आहेत, ते आता बघायला चाललो आम्ही. व्ह्यू बघताय बंगल्यांचा, सही आहे एकदम. आजचा आपला स्टे बघताय तुम्ही. समोरची रूम बघा, एकदम सही अशी रूम आहे. सिटिंग अरेंजमेंट पण भारी आहे बसायला. हा प्रायव्हेट बंगलो आहे आणि वरती 2 BHK आहे ना बंगलो. हां, वरती 2 बेडरूम आहेत आणि या साईडला वॉशरूम खाली. हा पूर्ण मोठा असा हॉल बघता तुम्ही समोर आणि साइडला किचन. और ये अपना दोस्त है, कभी आने के बाद इनको कांटेक्ट करो. नंबर डाल दो. 2 बेडरूम है, 1 बेडरूम है, स्टूडियो रूम है, विला है, 3 बेडरूम, 4 बेडरूम, प्राइवेट पूल, सब कुछ मिलेगा. विला आप देख सकते हैं. और जो हमारा ऑनलाइन में भी रहेगा आगे. अभी डायरेक्ट हम लोग बुकिंग ले रहे हैं कॉन्टैक्ट में. बाकी आगे जो है वो करेंगे. ओके. कधी जर यायचं झालं गोव्यामध्ये, ही कॅन्टोलियम साईड आहे, त्या साईडला जर कधी यायचं झालं तर मी याचा कॉन्टॅक्ट टाकतो. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला तो रूम वगैरे दाखवेल. शशिकांत भाई.
आतमध्ये रूम बघतोय तुम्ही. इथे या साईडला बाथरूम. जर म्हणजे कपल येत असाल गोव्यामध्ये तर त्याच्यासाठी सिंगल रूम दाखवलेला आहे त्याने. बघा तुम्ही आतमधून. या साईडला बाथरूम आहे, या साईडला किचन आणि इथून समोरून पूल व्ह्यू आहे. मस्तपैकी पूल व्ह्यू आहे. समोरचा नजारा बघा. आत्ता आपण आलोय नोवा कॅफेला आलोय. आपल्याला आता सी फूड खायचं अजून, तर त्यासाठी आम्ही नोवा कॅफेमध्ये आलो आहे. आणि नोवा कॅफेचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आतमधला. आतमधला इंटेरियर बघताय तुम्ही, एकदम जबरदस्त इंटेरियर. पूर्ण बांबूच्या याने बनवलेलं आहे. सिटिंग अरेंजमेंट पण बघताय. समोर बीच साईड आहे पूर्ण. त्या साईडला पूर्ण बीच साईड आहे. आतमधला एरिया बघा तुम्ही. इथं मला वाटतं डीजे पार्टी होते. पूर्ण सेटअप आहे. नोवाचा पूर्ण डीजेचा इव्हेंट इकडं होत होता. असायला पण एकदम भारी लोकेशन आहे. या साईडला पूर्ण पूल साईड व्ह्यू आहे. पूल साईडचा व्ह्यू बघा तुम्ही. एक नंबर असं. आज आमच्या केपीचा उपवास आहे, तर त्याने आता सध्या व्हेज पिझ्झा मागवला आहे. पिझ्झाची टेस्ट कशी आहे रे केपी? का नॉर्मल आहे. ओके. आणि आपला काय आहे गौरव? चिकन. आंब्याच्या काय रे? आंब्याच्या कापच्या टाकल्या. चीयर्स. आणि आपण ऑर्डर केला आहे चिकन पास्ता. आपण आता ट्राय करूया हा व्हेज पिझ्झा जो केपीने ऑर्डर केला आहे. नोवा स्पेशल पिझ्झा. नोवा जेडिया गौरव मला करेक्ट कर. मस्त टेस्ट आहे. हा आपण स्क्विड ऑर्डर केला आहे आणि हा चिकन साठे. फक्त डिश बघा एकदम लजीज डिश आहे. आता जेवढ्या डिश आम्ही खाल्ल्यात ना सगळ्या एकदम भारी आहेत. तुम्ही नक्कीच या जर गोव्याला येत असेल तर गोव्याला नक्कीच वेळ मारा. एक नंबर टेस्ट आहे. तू विजिट आहे. आणि समोर एकदम सी साईड आहे. सी साईड मस्त पैकी आहे. व्ह्यू पण संध्याकाळचा टाइम तर बेस्ट पडत असं मला वाटतं का. सनसेटच्या टायमिंगला बेस्ट.
हल्ली कॅफेमधून आम्ही आता डायरेक्ट वॅगॉटर बीचच्या इथं आलो व्ह्यू बघासाठी. पण व्ह्यू आता टाईम आहे अजून बघायला, कारण की जास्त ऊन आहे. उन्हाच्या जराला आम्ही बघून येतो बाबा कसा तिथून दिसतंय व्ह्यू. नंतर मग आम्ही कुठं जाणार आहोत ते गौरवला विचारतो मी कसा काय सीन आहे. गौरव काय सीन आहे? गौरव ट्राय करते खाली उतरायला, जरा अंदाज घेत आहे हवामान खात्याचा कसा खाली उतरता येईल आता त्याला. शुभम तुझी इच्छा आहे उतरायची खाली? साईडचा व्ह्यू बघताय तुम्ही, जिथून आम्ही आता कॅफेच्या बाहेर आलो आहे तिथूनचा हा व्ह्यू आहे समुद्र. आम्ही जवळजवळ 1 वाजता रूममधून बाहेर निघलेलो बाहेर जायसाठी. तिथपासून तेव्हापासून आम्ही 5 जणच फिरतो. पण ॲक्च्युली आमचा एक मेंबर म्हणजे प्रणित, तो अजूनपर्यंत रूमवरच आहे. तो आला नाही कारण की त्याला झोप आलेली सकाळपासून जास्त. तो बोलते मी येत नाही तुम्ही जा. तर आम्ही आता 5 जणच फिरतो इकडं. फोटोच्या नादान 2 जण काल्या भरलो, पण अजून मला वाटते की ती फोटो काढते लांबून, अजून त्याला अँगल नाही भेटत. आम्ही 2 जण मागासपासून इथंच बसलो, काल्या पडलो. तो तर कॅप तरी घालू नाही, मी पण कॅप न घालता बसलो. काय बाई काय मला फोटो काढायचा शॉक आहे. गोव्यामध्ये आल्यापासून 2 दिवस म्हणजे एकदम मजबूत पाऊस होता आणि आज 3रा दिवस आपल्या गोव्यातला आणि एकदम ऊन बघताय समोर, कडक असा ऊन. तरी पण आम्ही फिरायचा सोडला ना अजूनपर्यंत. हार नाही मानेगा. यासाठी केला वाटतं अट्टाहास गौरवनी, म्हणून तो पूर्ण केला आम्ही. खूप जास्त ताण लागली, आपण नारळ पाणी पिऊन घेऊया आता, रिलॅक्स होऊया एकदम. गौरवला विचारला का नारळ पाणी पिशील का, तर बोलते नाही नाही कलिंगड खायचं आहे ना. आता मग मी नारळ घेतल्यावर लगेच काय संपवला कापला आहे बस सुरसुर करतोय. मी आवडीने एवढा नारळ पाणी सांगितला ना, ते गौरव त्याच्यावर तुटून पडला. भाई मी तिथं व्हिडिओ काढत होतो, नारळ कसं फोडताना बघत होतो. एक घोटान साप डायरेक्ट. काय बोलणार भाई, भलाई काय जमानेच नाही राहत. गौरवची हिंदी बघायला ना एकदम खलास होती. तिथं आता भांडणं चाललेली समोर, तर तो सांगताय फिरणे के लिए आहे का भांडणे के लिए. हिंदी मध्ये किती भेटलेलं आहे? 0. नाही संस्कृतला आपल्या 0 होतं. हिंदी. पोरा शॉपिंग करताना आली आणि तिला काय घेतलाय वेदाला? मस्त. आदित्यने टॉमीची पॅन्ट बघितली. पॅन्ट बघा कसली भारी आहे, आदितला आवडली. त्याच्यावर नाव बघाय अयोमी. साईडलाच आम्ही खरेदी करत असताना एक समोर कॅफे दिसला आहे, असं विंटेज टाईप थोडा कॅफे वाटत आहे. तर आम्ही तिथं कॉफी प्यायला चाललो आता. इंटेरियर बघा समोर. आता आपण कोल्ड कॉफी ऑर्डर केलेली आहे. आमची हॉट आहे. आदित्यने हॉट कॉफी.
आता आम्ही कॅन्डोलियम बीच जवळ आलेलो. मस्त हे बघायला सनसेट बघायला आलतो, पण सनसेट ऑलरेडी झालेला आहे. पण इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही पाठीमध्ये, एक नंबर व्ह्यू आहे. आता बीचवरून खेळून आम्ही आता रूमवर आलोय, फ्रेश झालो मस्तपैकी. आणि आता इथून म्हणजे जी फेमस डिश आहे पोई काहीतरी बोलतात त्याला, पोई, ती डिश आम्ही खायला आता प्रतीकच्या फूड ट्रकवर चाललोय. तर तिकडची डिश कशी असणार आहे ते दाखवतो तुम्हाला. टेस्ट करूया. प्लॅनमध्ये बदलाव असा झाला की आम्ही पहिला जाणार होतो प्रतीककडं, जो फूड ट्रक आहे प्रतीकचा, तिकडं जाणार होतो. तिथून आमचा आता प्लॅन चेंज झाला आणि आम्ही ओम साई गाव फास्ट फूड बघताय तुम्ही पाठीमागं, ओम साई गाव फास्ट फूड या हॉटेलला आलो आता समोर. माझा मोबाईल आम्ही टेस्ट करतो. आता मी याच्या व्हायरल रील जास्त बघितलेल्या आहे. आता आपण इकडची टेस्ट करूया कसं आहे. आता आपण ऑर्डर केला चिकन काफ्रिया, बघता एकदम तांगडी. आणि आपण आता मागवलंय स्क्विड चिल्ली, त्यात पण लिंबू पिल्लाय भाऊनी. टेस्ट में बेस्ट, एअरटेल इज एव्हरेस्ट. आधी कसं आपले खूप छान. अजून एक घ्यायला पाहिजे आपल्याला. मजा आला मजेदार. आता मागवलं आपण स्वीट बटर गार्लिक. कशी आहे टेस्ट? मस्त आहे टेस्ट. आणि सोबत पोई. आपण आता ऑर्डर केलं चिकन शाहुती. बोल ना. बघता मस्त. हा ओम साई गोवन आरपोरा जवळचं लोकेशन आहे. तसं आपण मागवलं आता प्रॉन्स पुलाव. सगळ्या गोष्टी आवडल्या. शुभम लय भारी. शोध लागला काल आपल्याला बदल भेटला. एक नंबर पोट भरला. कसा वाटला तुम्हाला? एक नंबर आहे. एअरटेल तुम्हाला कसं वाटला? मस्त जेवण वगैरे फुल बार. नेक्स्ट टाइम यायचं का नाही? 100. तर सौरभ ठाकूर यालाच विचारूया स्वतः. नेक्स्ट टाइम मध्ये पहिला दिवस असेल ना तर इथं येऊ. प्रॉन्स पुलाव खाणार तरी नक्की. खूप भारी. सौरभ ठाकूर कोलबीचा बादशाह. सर मागील 2 दिवसापासून दुकान शोधत होतो आपण हा शॉप. तर तुम्हाला काय वाटते भेटल्यावर? एक दुकान बंद भेटला. पण 2 दिवस वेस्ट झाले असं वाटतं. लागला का? 2 दिवस मला असं वाटतं की हे जर दुकान आधीच भेटले असते ना तर आपण 3 दिवसाचा फुल वसूल केला असता. एवढी भारी टेस्ट आहे. भाऊंना सगळा माहिती. भाऊंना सगळा सांगता. आणि बटर पण मला सांगा ही जी टेस्ट आहे एवढी भारी टेस्टला आपण खर्च करायला काहीच वाटलं नाही. 2-3 दिवसाचा मला 2 दिवसाचा तर वसूल झालं डायरेक्ट. हा लोकेशन आहे आरपोरामध्ये. ओम साई गोवन फास्ट फूड. नक्कीच या, सर्च करा गुगलवर आणि नक्कीच या. एक नंबर आहे म्हणजे टेस्टमध्ये हेच नाही, तोडच नाही. आता आम्ही आलोय प्रतीकच्या फूड ट्रकवर. प्रतीक ब्रो, लव यू ब्रो. प्रतीक भाई, हा लोकेशन कुठला आपला? ये हमारा आरपोरा सेंट हाई स्कूल के ग्राउंड के पास.
ये हमारा गोवा का फर्स्ट इंग्लिश मीडियम स्कूल है। अच्छा, और कब से चालू किया है आपने? मेरे को अभी 3 साल हो गए। टेस्ट बाकी खतरनाक आहे. थैंक यू भाई। आपण काल आलेलो ना इथे आपण काल आलेलो पण आपण कॅमेरा ठेवला आपण. भरपूर खाल्ला आपण पण त्याने सगळे आयटम संपलेले पण आज परत एक चिकन चिल्ली मस्त आहे. आम्ही रात्री 11:30ला आलेलो इकडं, पण मी शूट नाही करता आला मला, कारण की पूर्ण चार्जिंग डाऊन होती कॅमेराची, शूट नाही करता आला. आणि त्या टायमिंगला याचा सगळा म्हणजे पोळी वगैरे पण संपलेला होता, म्हणून आज आम्ही परत आलो आहे इकडं खाण्यासाठी. आणि जे सगळे जे आता याचे डिशेस आहेत ना ते एकदम भारी आहेत. गोव्याचे काय गोव्याचे काय गोव्याचे गावठी आयटम. अरे गोव्याचे गावठी आयटम खायला हो, गोव्याचे गावठी आयटम खायला आलाय गौरव. चांगले डिशचं चांगलं नाव दिलं स्टॉलचं. हा, स्टॉलचं चांगलं नाव दिलंय गौरवनी. हो, एवढा त्याचं नाव रिक्रिएट केलंय त्यांनी, गोव्याचे गावठी आयटम. आता आमचा आधीच भाऊ शिकताना त्याचे प्रतीककडून कसा काय बनवायचा आहे त्या. प्रत्येकला ऑमलेट टाकतो. ऑमलेट नाही पडतो आप काही आहे काही आहे नीट बनव. हा, नाही तर कपचा टाकशील. कितना डालने का है? 4 को चलो दोनों चालू में आता है ना. येस, अंडा फ्राय बनवता ना ये कच्चा ले लो तेरे को. कपचा. काम वरच मला असं तो क्या चाललाय मग डाल दे तेरे हिसाब से. ये तो बोलेगा इधर खाने का तो हम 4 डाला ना. वो सिंगल है ना. 2 ऑमलेट फ्री है. मैं काम कर रहा हूँ ना आज उसका मेरे को हाजिरी है. मला असं का वाटतंय, आधी त्याचा टाइम यूज पण करते हा. आणि मेहनत पण वाढवणार आहे. सण आपल्याला करायला लागणार आहे. गौरव, कपच्या येतील आता मला वाटतं याच्यात. गिराने का नहीं है. हा, खाली गिराने का नहीं बोलतो. बस लेवल कर. आधी तुम्ही सगळं काही केला, अंड्याचा सगळं प्रोग्राम केला, पण घरांची भांडी काय घासली नाही. अपना भी अंडे का ठेला था पहले. प्रत्येक भांडी 8 साल पहले अपना अंडे का ठेला था. है ना का. अंडा बोलती अच्छा मेरी क्यों पेमेंट मत दो, बस 2 टाइम खाना दो. पहिला पेमेंट. आधीचा आता काम केल्याबद्दल आता प्रतीकनी त्याला पहिला पेमेंट दिलाय. खूप छान. चिकन दिला खायला. दुसरा किंवा खुश राहा. पेमेंट वाटून घालण्यात आलेलं आहे. आणि हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करतो, कारण की आज पूर्ण दिवस फिरून झाला आहे. मस्तपैकी एन्जॉय केला आहे. व्हिडिओ नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.